सर्वांच्या आवडीचा सण येतोय वटपौर्णिमा, त्यासाठीचा खास लुक मी तुमच्याशी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। हाय हॅलो नमस्कार, मी पूजा। स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे जस्ट हबचे प्रोडक्ट आहेत। तर याचे पॅकेजिंग बघू शकता, खूपच छान आहे। तर याच्या आतमध्ये हे बघूया। तर हे बघू शकतात, मिनिमाइज प्रोडक्ट आहेत, म्हणजे जे आपल्याला गरजेचे आहेत तेवढेच दिले, त्याने आपण पूर्ण आपल्या फेसचा मेकअप करू शकतो अगदी व्यवस्थित। तर चला याने मेकअप करून दाखवते मी। तर आधी फेस वॉश करून घेतलाय मी आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय केले। तर जे सूट होईल ते मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचंय। आणि नंतर हे जस्ट हबचं फाउंडेशन आहे, जे की यामध्ये सिरम आणि सनस्क्रीन, सिरम आणि सनस्क्रीन मिक्स आहे। तर हे मी अप्लाय करून घेते। हेही बघू शकता, अगदी छान आहे, क्रीमी आहे अगदी याचं टेक्स्चर। तर इथे मी थोडंसं घेतलंय। यामध्येच कन्सिलर मिक्स आहे। तर फेस सोबतच नेक आणि बाकीचा भागही कव्हर करून घ्यायचा आहे। नंतर इथे मी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेतेय। अगदी इझिली हे ब्लेंड होते। याचं कव्हरेज बघू शकता, कन्सिलर प्लस हायलाइट सुद्धा होतीये माझी स्किन आणि सिरमचंही काम देते। सो खरंच छान आहे हे फाउंडेशन, जे की माझे पिगमेंटेशन्स होते सगळे हाईड झालेत। जास्त ब्लेंडही करावं नाही लागत याला, इझिली ते ऑब्झर्व होते स्किन मध्ये। तर फाउंडेशन बघू शकतात, हे फाउंडेशन अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे चिपचिपी नाहीये आणि हा नॅचरल शेड आहे। सो हा सर्वांना सूट होणार आहे। त्यानंतर इथं हे जस्ट हबचं लिप बाम आहे, ज्यामध्ये SPF 20+ आहे। हे आल्मंड ऑइल आणि शिया बटरनी आहे बनवलेलं। सो याचा कलर बघू शकतात। तर इथं थोडंसं मी लिप बाम अप्लाय करते। मस्त आहे हे लिप बाम। आता यानंतर जे फाउंडेशन लावलंय, तर त्यासाठी फाउंडेशन हे लॉक करण्यासाठी, थोडंसं फिनिशिंग देण्यासाठी याला लूज पावडर किंवा असं कॉम्पॅक्टने याला लॉक करून घ्यायचंय। म्हणजे आपण थोडंसं तर माझे डार्क सर्कल सुद्धा हाईड झालेत। छान एक फाउंडेशन आहे हे। तर इथं आता जस्ट हबचं हे नरिशिंग लिप अँड चिक टिंट आहे, हे टिंट आहे नॅचरल। तर याचा वापर आपण बघू शकता, याचं सुद्धा छान पॅकेजिंग आहे। तर हे ब्लश म्हणून, तर इथं मी बोटानेच लावते। हे नॅचरली इथं ब्लश दिसते। हे बघू शकताय, ब्लश सुद्धा किती छान आहे। हे टिंट खरंच छान आहे। बघू शकताय तुम्ही किती छान कव्हरेज देते हे टिंट सुद्धा। आय शॅडो म्हणून पण करू शकतोय। बघू शकता, नॅचरल वाटतोय हा कलर। बघू शकता, जास्त हेवी नाही वाटत आहे मेकअप।
जेवढं नॉर्मली केलं ते नॉर्मल नॅचरलच वाटतंय. इथं आय शॅडो सुद्धा बघू शकताय. या टिंटचा वापर आपण आय शॅडो म्हणून पण करू शकतोय. आता यानंतर ही जस्ट हर्बची काजळ पेन्सिल आहे. तर इथं आता जे डोळ्यांची जी वॉटर लाईन असते तिथे मी अप्लाय करून घेते. बघू शकता काजळ. तसंच आता जी खालची वॉटर लाईन आहे डोळ्यांची त्यांनाही लावले. तर इथे आपल्याला आयलायनर पण लावायची गरज नाही. काहींना आवडतच नाही आयलायनर. तर जी वरची डोळ्यांची जी हे असते वॉटर लाईन असते त्यालाही आपण करून घेतोय. डोळ्यांच्या वरच्या वॉटर लाईनला सुद्धा मी लावून घेतले. तर आयलायनरचाच लुक येतोय. बघू शकता डोळे. आता ह्या डोळ्यामधला आणि ह्या डोळ्यामधला फरक बघा तुम्हीच. दुसऱ्या साईडलाही अप्लाय करून घेते. तर हे जे काजळ आहे हे लॉंग लास्टिंग राहणार आहे. यामध्ये स्वीट आल्मंड ऑइल आणि व्हिटॅमिन ई आहे. सो खरंच छान आहे. आतापर्यंत जेवढा मेकअप केलाय तर तो कुठेही असा हेवी वाटत नाहीये. नॉर्मल नॅचरल वाटतोय. तर हे जे लिप बाम आहे ते इथे लिपस्टिक लावायची सुद्धा गरज नाहीये. हे लिपस्टिकच काम करते अर्ध. तरी पण मी तर हा लिपस्टिकचा जो हा शेड आहे तो मी अप्लाय करून दाखवते. बघू शकताय. आणि ह्या सगळ्या प्रोडक्टचं जे फ्रेग्रन्स आहे इतकं छान आहे ना. तर इथे लिपस्टिकचा कलर बघू शकताय. कॅमेरात थोडा वेगळा दिसतोय पण हा रिअल मध्ये खरंच खूप छान वाटतोय. तर या लिपस्टिकच्या शेडचं नाव आहे प्लम रोज. खूप छान कव्हरेज देते लिपस्टिक सुद्धा. अगदी क्रीमी आहे. तर बघू शकता इथं पूर्ण माझा मेकअप झालाय. जरा सुद्धा हा म्हणजे ओव्हर वाटत नाहीये किंवा जास्त हेवी सुद्धा वाटत नाहीये. नॉर्मली साधा सिंपल अगदी नॅचरल वाटतोय. तर ज्यांना जास्त मेकअप आवडत नाही तर ते एवढं तर मेकअप करू शकता नक्कीच. आणि अगदी कमी साहित्यात. जास्त महागही नाहीयेत हे प्रोडक्ट. वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण वडाची पूजा करतो तेव्हा खूप ऊन असतं किंवा नाही का पाऊस असतो. तर आपल्याला थोडं इरिटेड होऊ नये म्हणून मी असं साधा सिंपल मेकअप लुक शेअर केला आहे. आणि ज्वेलरी ही तशीच आहे. जी आपली महत्त्वाची ज्वेलरी असेल म्हणजे मंगळसूत्र, नथ आणि कानातले आणि हेअरस्टाईल पण आपल्याला हवी तशी आपण करू शकतो. मला तर मोकळे केस आवडतात म्हणून मी अशीच ठेवते साडीवर सुद्धा. तरी तर केसांचा ऑप्शनल आंबाडा घालू शकतो किंवा नाही का जी आवडेल ती हेअरस्टाईल करू शकतोय. जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पूजाही करता येते. मी माझ्या चॅनेलवरती अजूनही व्हिडिओ शेअर केलेत स्किन केअर रिलेटेड, मेकअप रिलेटेड. आणि अजून कोणत्या विषयावर जर व्हिडिओ करायचे असेल तर मला सजेशनही द्या. मी नक्कीच बनवेन व्हिडिओ. तसंच शॉर्ट व्हिडिओही बघा. मी मिनी व्लॉग शेअर करते, डेली व्लॉग शेअर करते. तर मी आज केलेला लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तेही सांगा. जर काही चेंजेस असतील तर ते मला सजेस्ट करा. मी नक्की ट्राय करेन. आणि तसंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतरांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त शेअर कराल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल. आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील मी जेव्हा अपलोड करेन. तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा नक्की कमेंटमध्ये. ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना धन्यवाद.